अरे पांडू काय करतस तर झालं काय रे? काय रे काय करतस? काय नाही. चल ना हसरी काय नाही करत. काय करू माझा भाऊ? हे घे, हा तांब्या घे त्यातलं पाणी थैसर ओतून ये. जा. काय बा पाणी खय होची माका काय माहित. जपान कोणाच्या डोक्यावर ओतू नको. डोक्यात माका काय नाऊ घालूच असा. जा तिकडे तुळशीत ओतून ये. हा जा. कुठे होतील? तुळशी. त्या बाय डोक्यावर नाही. तुळशीत. नाथा नाथा तुळशीत. माधव भाऊ हा तुमका पुस्तक वाचूचे असतील ना? होय तर हा, मग उठा उठा तुम्ही. मी ह्या सगळा करतोय. करशी. होय होय. कर कर कर. आणि ऐक, ते तांदूळ एकटाही करून घ्या आणि घराकडे नेऊन जा. होय 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 चांगले असत ते रे. होय होय. हा? आणि फळा पण. हा बर. माधवा हा बरा झाला रे, नाहीतर या सगळ्या दत्ता कावरूक लागला असता. सकाळपासून किती धावपळ करी होता. नाथा उद्या सकाळी सगळ्या नदीत नेऊन सोडून या. होय होय होय. माधवा ह्या मंगळसूत्र वाढवलेला हा ना, ता उद्याच्या उद्या पेढीवर नेऊन देऊ वया. असा घरात ठेवणं बरा नाही रे. हो हो सकाळी दत्ता जाय. हा दे मी त्याला देते. सगळा चांगला होता रे, पण नेमका या मंगळसूत्र वाढवला. आहे आता वाढवला तर दुरुस्त करू वैत ना. अरे दुरुस्त व्हायत रे, पण छायान एवढा सगळा केल्यान पूजा झाली आणि ह्या सगळा असा झाला. आहे तू सारखी सारखी काळजी करू नको घे. असं झाला ना तर घाबरूक होता. बरा ह्या बघ, ह्या आता सगळ्या रवान दे. तुझं अभ्यास करूचा हा ना, तेवढा करून घ्या. हो आहे आहे. काय बघतोस? नाही आता काय जातास? नाही म्हणजे उशीर झालेला हा म्हणून विचारले. मग हे काय घरात बसून राहायचा? तसा नाही. बरं आता जातास तर जा, पण लवकर येवा. हा पूजा चांगली झाली. हा पोरान एवढ्या सगळा केला, पण सगळ्याचा चीज झाला. सगळी जण छायाचा कौतुक करीत होती. ते का सगळी जण फटकळ बोलतात, सुधारित हळूहळू. अहो पाटण करीत तर छाया म्हणत होती गोड गोंडस. माका तर छाया खय ठेवू आणि खय नको असं झालं. हो एका डोक्यावर बसू नको. हा हं. पाटणकरात चांगली आहेत ना? नाही म्हणजे बघा, सरकारी दप्तरात कामाक पण काय ता साधेपण. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभा होतो. इतकी वर्षा गावात हत, पण कधी भेटण्याचा योग इलो नाही. पण बरा झाला तुम्ही त्यांना बोलावलास. मी तर सांगितलंय पाटणकरणी अदनामधनं येत जा म्हणान. म्हणजे घो कामाला गेल्यावर चेडू आणि त्या एक तास हैसर इली तर तेवढंच त्यांचं वेळ जायत ना. अशान घरात धर्मशाळा खोलशीत. असा किती बोलतोस? नाही म्हणजे भली माणसं आहात ती. तिथून तुमच्या ओळखीची म्हणान बोलले. ते ते पाटणकर भविष्य बघतात. तुका बघूचा? नाही तसा नाही, पण काहीतरी सौभाग्याची सावली वगैरे असं काय म्हणा होते. काय? काय केवढी ती अशी तांब्या पितळची मोठी मोठी भांडी. अख्खा स्वयंपाकघर असं चकचकत होतं. ही अशी सगळी धान्याची कणगी भरलेली. काय ते मोठं घर,
पण त्या मनाने ना घरात माणसं कमीच आहे. वरण अहो घ्या ना, तुमच्याच जवळ आहे ना. ते जाऊ दे, ऐका तर, वर ना माडी पण आहे. कमीत कमी ना 12 ते 15 खोल्या असतील, प्रत्येकाची वेगळी. आपल्या घरासारखी ना कमीत कमी 10 घरं मावतील. हे सुषमा, तुला माहितीये का, तिथे झोपाळा पण आहे. तू तिथे गेलीस ना की झोपाळ्यावर बस आणि मस्त झोके घे. अहो तुम्ही अंगण बघितलं ना, केवढं मोठं होतं. लहान मुलांना खेळायला ना खूप जागा आहे तिथे. आणि तुम्हाला माहितीये, तिथे छान चांदणं पडतं. ए सुषमा, आपण तिथे गेलो ना की तू त्या झोपाळ्यावर बस आणि अंगणात खेळ. खरंच बाबा, असं घर मिळालं ना नशीब लागतं. गेल्या जन्माची पुण्याई असणार. खरंय तुझं. अण्णांच्या मागे असेलच तेवढी पुण्य. भला माणूस आहे तो. पण एवढं सगळं असूनही अण्णांना सावध राहावं लागणार आहे. हेच बोलणं कधी बंद करणार आहात तुम्ही? अहो त्यांच्या घरी समारंभ चालू होता, 10 माणसं आली होती आणि काय म्हणालात तुम्ही? हा, सौभाग्यावरती सावली आहे. कसली सावली आणि कसलं काय? सगळ्यांचे चेहरेच पडले होते. सगळा उत्साह निघून गेला होता. काय विचार करत असतील ते लोक? यापुढे ना मीच जाणार आहे तिथे, तुम्ही अजिबात येऊ नका. अगं मुद्दाम म्हटलं का मी? पत्रिका पाहिली म्हणून म्हटलं. वाटल्यास अण्णांची मी माफी मागतो. पण त्याने जे काही होणार आहे ते थांबू शकणार आहे का आपण? अगं एवढं सगळं छान आहे तर अण्णांनी काळजी घेतली पाहिजे. त्यापेक्षा ना आपल्याकडे काय ना ते बघा आणि आपलं पुढे काय घडणार आहे ना त्याची काळजी करा. दुसऱ्यांची पडली. जे अगो, ह्या काय असा पसरलेला सगळा? गे इतके दिवस उपास केले, आता जरा मका सावशीत खाऊन दे. अगो, कपड्यांची घडी नीट घालशीत ना तरच संसाराची घडी नीट घालशीत. हा, ती कामा मी गोवा करूक लावतले. अगो, 4 दिवस चांगलं वागत होतस, आता काय झालं एकदम? दे तो हार काढून दे. कित्या 2 दिवस रवलं माझ्याकडे तर काय जाता? खय मिरवूचो हा सांग ना, खय मिरवूचो हा तुका? हाडते घे. अगो, कधी लेकीची काय हाऊस मौस करशील की नाही? हा, कसली हाऊस असस तू? इतक्या केलंय मी घरासाठी, उपाशी रवलंय, पण तू का त्याची किंमत नाही. तुझ्यापेक्षा ना ती पाटण करीन बरी. बघलंस नाय माका काय म्हणी होती, मी किती गोंडस असय, संस्कारी असय. हा, नाही तर तू कशी वागतस? तिना ना तुका पाहिलेला नाही म्हणा घराकडे 4 दिवस. ती पाटण करीन, स्वतः तरी घर सोडून पळात, नाही तर तुझं तरी गळ आवळीत. दे काय घे. झिजतले काय माझ्या गळ्यात रावले तर? अगो, काहीतरी हरवशीत टाकशीत, काय पडला तर कळायचा नाय. ह्या एकदाच मिळता सगळा, काय गेला ना तर परत नाही गावचा. घे बाई, घे एकदा घे, नाहीतर रात्रीचे येऊन ना माझं गळ आवळशी दागिन्यासाठी. घे बांगडे ते पण होय. मागे आरडलीस ना तो गळो चावळीन तुझं. माका सांगता हरवशीत टाकशीत पाडशीत म्हणान, स्वतःचा मंगळसूत्र तुटला ता नाही दिसना तिका. रघु नीट बघ हात. अण्णा, हम्म. तू हात बघूक सांगतस? बघ काय दिसत तुका? हं? मृत्यूयोग दिसता? अण्णा, तुका मृत्यूयोग? छा, काहीतरी काय. अरे दुसऱ्यांचं मरण लिहिणारो तू, सटवीन लिहिलेला खोटा ठरवणारो तू. तुझो मृत्यूयोग कोण ठरवणार? मग जा त्या पाटणकराक सांग. माका सांगता माझ्या पत्रिकेत मृत्यूयोग हा म्हणा. माझ्या घरात येता माझ्या बाई लेख सौभाग्यावर सावल्या म्हणून सांगता. काय अण्णा, पाटणकर घराकडे इल्लेलो? होय तर एकटोच इल्लेलो का बायलेक घेऊन इल्लेलो? 2 जण येलेली. माझ्या घरात येऊन माका घाबरवता.
अरे अण्णा नाईक स्वतःच्या मरणाक पण घाबरत नाही. माझा मरण माझ्या समोर येताना कापात. अरे कोण हा यो पाटणकर? हे? अण्णा तू गप राहुलस. अरे गप राहूचा लागला. एका माहित नाही मी गप किती आहे, नाहीतर 2 तुकडे केले असते. अरे माका मृत्यूक सांगू याची जीभ कशी साबूत राहुली हा? माझ्या घरात येऊन माका घाबरवता नाही रघु. आता मी गप बसणार नाही. अण्णा बस रे, खूप झाली आहे तुका. नाही, आता त्या पाटणकराक दाखवतोय मृत्यू काय असता. हा, सौव्यागावर सावली कशी असतात दाखवतोय मी ते का. त्या पाटणकराक दाखवतोय. हे पाटणकर, मुलाचा लगीन काढलेला हा, पण काय होणार काय माहित. त्या राक्षसान सगळ्या गिळल्यान हा ना, सगळा घेतल्यान. आता बापाशीची पापा फेडू चेडू उपास करता. करू दे, किती उपास करूचे आहेत ना ते करू देत. हळूचे नाही उपवास. अरे किती पापा आहेत डोक्यार. झोपा, तुम्ही झोपा. लगीन, माझं लगीन आहे, माझा लगीन. अरे बाबा तू झोप, झोप तू. तुझ्या बापाशीची झोप काय उडत नाही. जागो कधी होईत ह्याची जर वाट बघत बसलाव ना तर तुझं लगीन कधीच होऊचा नाही. बघतास काय, झोपा. ह्या राऊता घर पण गेला ना की मग डोळे उघडा. अगो झोपत नव्हतं, पडत होत. तोंडावर पडशाल त्याचा काय. अहो मी शब्द टाकलाय म्हणून जिलाचा लगीन तरी होता. पण काय हा लगीन लाव. वाटणीवर नीट झाली असतो ना तर सगळा मिळाला असता. आता एवढ्या वर्षान सून घरात येतली, काय बांधू तिच्या गळ्यात. लसणीची माळ की मी दोंडे बांधून घेऊ. सांगा सांगा काय करू. अगो वैद गो काहीतरी. काय नाही होऊचा. अहो माझा सगळा थैसर राहुला. पाटले राहुले, बांगडे राहुले, तोळे हार राहुलो. तेव्हा तुमका सांगत होतय मागून घेवा, ऐकलास नाही. अण्णा डोळे मोठे केला तरी फेफरा भरता तुमका आणि म्हणतात काहीतरी होयत म्हणून. काय असला की अण्णाची बाईल कशी मिरवत असता सगळा घालून. बांगड्यो काय, पाटल्यो काय, मंगळसूत्र काय, हार काय. पिवळी पडता इंदू पिवळी. आणि मी असा राहतय. माझी सून पण तशीच राहत. तुम्ही काय करू नका, मी बघताय काय करूच आता. झोपा झोपा तुम्ही. काय करतस तू. काय करणार मग जाऊ भीक मागू त्यांच्या दारार. जाऊ नको गो. नको गो. अहो मग जातय अण्णांची तिजोरी फोडतय. तिजोरी. होय, वाड्यावर जाऊन तिजोरी फोडतय नि त्याका रस्त्यावर आणतय. अगो झोपा झोपा तुम्ही. तू झोप रे बाबा, झोप झोप रे माझ्या बाबा राजा, झोप. पाटणकर, ए पाटणकर, तुका भविष्य बघूची हाऊस हा ना. हा? माका मृत्यू हा, माका सांगता मरण येणार. अरे मी तुका सांगताय मरण कोणाक येणार. आता माझ्या घरात येऊन सांगता माका सौभाग्यावर सावली हा. ए पाटणकर, पाटणकर दरवाजा उघड. ए पाटणकर, ए पाटणकर दरवाजा उघड. पाटणकर, पाटणकर दरवाजा उघड. ए पाटणकर, पाटणकर, ए पाटणकर दरवाजा उघड. उघड दरवाजा. अण्णा काय असा तो तुझा घो. हा, हळू बोला. पाटणकर घरी येत. पाटणकराकच भेटू गेले. माका मृत्यू काय म्हणता. माका त्याच्याशी बोलूचा. बाहेर बोलवते का. नाही जाणार, नाही जाणार. आधी ते का माझ्या समोर उभं कर.
माझं भविष्य बघूचा आणा ते का बघ म्हणा हात माझा बघ भविष्य ते का सांग अण्णा नायकाचं भविष्य अण्णा नायक स्वतः लिवता माका कोणी सांगूची गरज नाही यो माका सांगता हात जोडते अण्णा, तमाशे करू नका. तमाशा मी करतोय हे पाटणकर माझ्या घरात येऊन काय काय बरळतात त्याचं काय आधी ते का बाहेर बोलव माका त्याच्याशी बोलूचा बाहेर बोलव तो बाहेर येतो का आत जाऊ नायकानू, काय करताय अण्णानू? मी हात जोडते. नाही ऐकणार माझं तुम्ही? नाही ऐकणार? बरं जा 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 आत जा. हात जाऊन तमाशे घाल. तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाहीये बघा. ए शेवंत तू रडा नको माझं तुझ्यावर प्रेम आहे नाही. तू म्हणता म्हणून मी जातोय हो ना? रडा नको हो ना? मग आता ना असंच लगेच घरी जा. हा शांतपणे जा. पण तू रडा नको तुम्हाला असे या अवस्थेत बघून ना मला आवडत नाहीये. जा तुम्ही. जाते जाते तू म्हणता म्हणून जाते पाटणकर माका सांगतोय मृत्यू आहे म्हणून आहे काय रे, अजून झोपलंच नाही तू? अरे उद्या सकाळी उठून शेतावर जायचा हा ना. होय अण्णा इले नाही काय? नाही रे, त्यांचीच वाट बघतोय. अण्णा इले नाही म्हणजे तू पण जेवली नसशील ना? अरे इतकी वर्षा संसार करतोय, सवय झाली हा. आहे अण्णांचं माहित आहे ना कसं असतं, त्यांची काही येळ असते का ठरलेली? वय रे, पण आज जरा लयच उशीर झालो ना, जेवण पण सगळा थंड झाला. आहे तू जेवून घे, मी थांबतोय. अरे पण ते काय वया असला तर? आहे मी वाढते त्यांका, जेवण पण गरम करते. काय गेले सगळे हिंदू गो हिंदू हिंदू गो हिंदू. दत्ता, हे इलेशे वाटतात, जाऊन बघ जरा. नाही गे, अरे आवाज येलो. बघते. आहे नाही इले हा. अरे कोणतरी इल्यासारखा वाटला, माका वाटला हेच इलेहत. अरे काय गेले सगळे मेले काय ऐका घेत नाही कान फुटले तुमचे. दत्ता माराव बाहेर काय गेला काय गेले मेले काय. अरे दार वाजल्याचा आवाज येलो. आहे कोणच नाही गे. मी बघते. रवान दे, मी बघते. बस. मेलस काय सगळे लपान बसलस शोधून गाडीने एकेका समोर यावा, समोर यावं सगळे समोर. अरे खय गेली रे सगळे. आहे कोणच नाही हा. दरवाजो वाऱ्याने हल्लो असत. दत्ता, जीव घाबरो घुबरो झालो हा माझो. जरा बाहेर जाऊन बघून ये रे. बघते. अण्णा हे एकटोच घरातले सगळे खाय गेले. अण्णा तुम्ही
घराकडे नाही असोस. मग हे तुम्ही गिरेच्या धोंडीवर बसला आहात.